कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. खुश दिसतेस. तसं काही नाहीये. सारंगच्या आसपास असलीस की चेहऱ्यावर वेगळा ग्लो येतो ना तुझ्या. खुश असतेस. एक मिनिट, माझं बोलणं संपलं नाही अजून. मला घरातले काम आहेत, तेच कर तू. तेवढंच करत बस. मी बसते मस्त सारंगच्या मिठीत. भीती वाटली. तसंही इथे थोडेच दिवस आहेस तू अजून, पण जितके दिवस आहेस तितके दिवस घाबरत घाबरत जग हा तू. आणि तुझे दिवस मोजायला सुरू करा तो. फार विश्वास आहे ना सारंगवर तुझा? सारंग सरांचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी विश्वास वाटतो मला. आणि जो माणूस आपलं कर्तव्य पाळायचं म्हणून स्वतःच्या आईच्या विरोधात जाऊन मला या घरात जागा देऊ शकतो, माझ्याशी सन्मानाने वागू शकतो ना, त्याच्यावर विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाही मी. आणि हाच विश्वास मी जर तोडला तर बघा, डेंजर आहे मी. सुंदर आहे, तरुण आहे. तुझ्या माझ्या सारंगला अशी पट्टीत घेऊ शकते, जसं पहिल्या भेटीत केलं होतं ना, अगदी तसंच. तरीही तुला त्याच्यावर विश्वास आहे? हो आहे. त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत, त्यामुळे तू कितीही प्रयत्न कर, ते तुझ्या जाळ्यात फसणारच नाहीत. विठ्ठलाने माझं आयुष्य त्यांच्यासोबत जोडलंय ना, म्हणजे नक्कीच त्याने काहीतरी लिहिलं असणार. बाप रे, आदर्श नारी अँड ऑल दॅट. हा अगं, स्त्रीच्या मोहात पडणार नाही तो पुरुष कसला. साक्षात विश्वामित्राची तपस्या एका अप्सरेने मोडली होती, माहिती आहे ना तुला? मग सारंग काय आहे? एकदा का मी माझं मोहिनी अस्त्र त्यावर पाडलं ना की तो पाघळणारच. तो मला नाकारूच शकत नाही. आता जर मी तुला सांगितलं की तू हे कर, हे करू नकोस, तर तू माझं ऐकणार आहेस? प्रश्नच येत नाही तुझा ऐकण्याचा. मग तुला हवं ते कर, कारण माझ्या विठुरायावर आणि माझ्या सारंग सरांवर पूर्ण विश्वास आहे. बघूया तुझा विश्वास किती टिकतोय. विश्वास ठेवणार, 100% विश्वास ठेवणार मी आहे ना. फक्त क्वालिटी कंट्रोल मधनं तुमचं रॉ मटेरियल पास होईल याची काळजी घ्या. नाही, मी आहेच, पण तुम्ही काळजी घ्या. काय हळद मार्केटमध्ये प्युअर हळद अवेलेबल आहे का? नाही ना, मग करा की मिक्सिंग, काय प्रॉब्लेम आहे? सिगरेटची आली तरी चालेल. रूपम कॉस्मेटिक्स अजून रांगते त्यात, बाकीचे पळतायत. आणि आमच्या घरी प्रॉफिटेबिलिटीच फक्त बघितली जाते, बाकी काही नाही. हां, नाही, ते मिक्सिंगचं फक्त लक्षात ठेवा आणि ते तुमच्याजवळच ठेवा. बाकी कोणापर्यंत पोचलं नाही पाहिजे. फारच घाबरता तुम्ही. मी आहे ना, घेईन सांभाळ. ठेवू? असं चोरून ऐकत होतीस का मी काय बोलतोय ते? मुद्दाम ऐकायला म्हणून आले नव्हते. मुद्दाम काय? मुद्दाम ऐकलं, चुकून कानावर पडलं नाही, असं काय करायचं? कानावर पडलं ना तरी विसरून जायचं, कळलं? कानावर पडलं
तेच विचारतो ना, काय कानावर पडलं तुझ्या? जे काय पडलंय ना ते एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. कळतं का आपल्याला यातलं काही? तसंही बिझनेस मॅटर आहे, तुला काय कळणार त्यातलं? बिझनेसचं काही कळत नसलं तरी तुम्ही काय बोलत होतात हे कळलं. तेच विचारतो ना, काय कानावर पडलं तुझ्या? चोरून ऐकतेस का मी काय बोलतो ते? मी तुझ्या कामात ढवळाढवळ करतो का? तू केर लादी कचरा करतेस, मी तुला सांगायला येतो हे असं नको करू, असं कर असं कर असं सांगायला येतो का मी? कर ना, घरकाम काय करतेस ना, शोभतं तुला. माझ्याकडे लक्ष देऊ नकोस, कळलं का? मी काही चुकीचं तर करत नाही आहात ना? नाही म्हणजे आधीच आईंचा सारंगवर विश्वास आहे तुमच्यापेक्षा जास्त. बस. तुझ्या कामांकडे लक्ष दे, माझ्याकडे लक्ष द्यायला जाऊही नकोस. मी काय करतो कसं करतो बघायचं पण नाही. आलं ध्यानात? बाजूला बाजूला हो. रश्मी, फोन केला होतास तू? काम होतं का काही? काय वेडेपण आहे हा? जर काही काम नसेल तर सांग मला, मी निघतो. अगं स्त्रीच्या मोहात पडणार नाही तो पुरुष कसला. साक्षात विश्वामित्राची तपस्या एका अप्सरेने मोडली होती, माहिती आहे ना तुला? विठुराया, माझ्या सारंग सरांवर पूर्ण विश्वास आहे आणि हा विश्वास तूच माझ्या मनात दाखवलास. ते खूप चांगले आहेत रे, पण ती अस्मी आहे ना, तिचे हेतू वाईट आहेत. पण मला माहिती आहे सारंग सर तिच्या जाळ्यात कधीच फसणार नाहीत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.